आपण सिद्धेश्वर वाडीला चालणार आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. ही श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान याची आपल्याला कमानीतनं आता आपला आतमध्ये प्रवेश झालेला आहे. आता सिद्धेश्वर वाडी या ठिकाणी आपण हे सिद्धेश्वरचं मंदिर करायला चाललेलो आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी आतमध्ये विठ्ठल मंदिर आहे, ते पण पाहायला जायचं आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला ही पुष्करणी पाहायला मिळत आहे. या पुष्करणीच्या इथं आपल्याला एक शिलालेख आहे. तो शिलालेखसुद्धा आता मी तुम्हाला दाखवतो. अतिशय सुंदर असा हा शिलालेख आहे. त्या शिलालेखाचं वाचन आमचे बंधू अनिल दुधाने हे करणार आहेत. तर मी त्यांना हा व्हिडिओ पाठवणार आहे. इथला फोटो पण पाठवणार आहे. तुम्हालासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मी. या ठिकाणी असलेला हा शिलालेख हे पहा. हा हे शिलालेख, हा हे शिलालेख इथला. आणि ही पुष्करणी आहे. आणि हे असं पद्धतीने पुष्करणीला जायला ह्या पायऱ्या आहेत. खाली खूप शेवाळ आहे, त्यामुळं खालीपर्यंत जाणं अवघड आहे. अवघड म्हणजे पाय घसरलं की आतमध्ये जाऊ पाण्यात, त्यामुळं हे करत नाही आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा पायऱ्या दिसत आहेत. जायला पुष्करणीला उतरायला पायऱ्या आहेत. हे पहा. आता आपण विठ्ठल मंदिराकडे जाऊया. विठ्ठल मंदिरात दाखवतो विठ्ठल मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर. ही पुष्करणीवरनं दाखवतो कशी आहे ते. आणि समोर आपल्याला विठ्ठल मंदिर आहे, ते पाहिलं आता आपण जात आहोत. या इकडनं पायऱ्या आहेत जायला. हे पहा. या ठिकाणी आपल्याला विठ्ठलाचं मंदिर, आता आपण आतमध्ये विठ्ठलांचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे. जय विठोबा, विठ्ठल रुक्मिणी. या ठिकाणी मंदिर पहा. पारनेर हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर असून तालुक्याचे ठिकाण आहे. पारनेर तालुका तसा प्रसिद्ध आहे तो राळेगण सिद्धी व हिवरे बाजार सारख्या प्रगत गावांमुळे. पराशर ऋषींची ही यज्ञभूमी. पराशर ऋषींच्या नावावरून पुढे पारनेर हे नाव पडले आहे. महर्षी वशिष्ठ यांचे नातू आणि महाभारत रचयिता श्री वेदव्यासांचे पिता म्हणजे श्री पराशर ऋषी. पारनेर शहरामध्ये महादेवाची 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यामुळे पारनेर शहराला प्रत्येकाशी म्हणूनही ओळखले जाते. पारनेरमध्ये राम मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर अशी काही प्राचीन मंदिरेही आहेत. या सिद्धेश्वर मंदिरात असलेला हा शिलालेख आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं वाचणं हे आहे. तर आमचे बंधू अनिल दुधाने येऊन इथं ब्रशने करून त्याच्यावर पेपर लावून बरोबर ह्याच्यात काय लिहिलेलं आहे ते वाचतील. ते आता जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतोय, पण नाही दिसत काय. पारनेर शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे वसई विजयातून मराठ्यांनी ज्या पोर्तुगीज घंटा आणल्या आणि आपल्या देवतांना अर्पण केल्या, त्यातील एक घंटा येथे असून ही घंटा एका चतुष्शिक्याच्या बांधकामात टांगली. सिद्धेश्वर मंदिरात आपला प्रवेश झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवलं नंदी महाराज.
नंदी मंडप पाहून आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला कासव यांची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आता आपण मुख्य मंदिरात प्रवेश करणार आहोत. गर्भगृहामध्ये आता आपला प्रवेश होणार आहे. आपण बघूया आतमध्ये जाऊन या. गर्भगृहात आपला प्रवेश झालेला आहे आणि गर्भगृहात असलेली महादेवांची आपल्याला या ठिकाणी नयनरम्य सुबक अशी या ठिकाणी आपल्याला ही पिंड पाहायला मिळत आहे. महादेवांच्या या ठिकाणी असलेलं हे पार्वती माताने धरलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर महादेवांची कन्या या ठिकाणी तिचं स्थान या ठिकाणी असतं. कार्तिकेचं स्थान त्या ठिकाणी असतं. गणेशाचं स्थान. अशा पद्धतीने हे महादेवांचं आपल्याला पिंडीचं ज्या ठिकाणी आहे ते सगळं तुम्हाला आता सांगितलेलं आहे मी. महादेवांचं पिंडीचं दर्शन आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस या इकडनं आपण प्रदक्षिणा मारत असतो. तर प्रदक्षिणा मारताना या ठिकाणी ही जी जागा ठेवलेली असते हे पाठीमागं गोमुखात हे जात असतं. आणि महादेवांना मी नेहमी माझ्या व्हिडिओत सांगत असतो की महादेवांना पूर्ण प्रदक्षिणा मारायची नसते. कारण की आपण महादेवांच्या पिंडीला जो अभिषेक करत असतो तो अभिषेक आपण दूध दही यांनी करत असतो. आणि दूध दही आणि जो अभिषेक होतो तो अभिषेक जो होत असतो तो या मार्गाने खाली गोमुखात जात असतो. काही ठिकाणी तिथं मकर मुखसुद्धा असतं, पण मकर मुख हे फार कमी प्रमाणात असतं आणि गोमुख हे जास्त प्रमाणात असतं. आणि ज्यावेळेस आपण अभिषेक करत असतो त्यावेळेस हे जे पाणी इकडनं जात असतं त्याचं तीर्थ बनत असतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अभिषेक करताना जे पाणी जातं त्याला आपण तीर्थ मानतो आणि तीर्थ हे आपण प्राशन करत असतो. तीर्थ प्राशन करत असल्यामुळे ते पवित्र असतं. म्हणून शंकराच्या ज्या गोमुखातनं जे पाणी जातं तो त्यासाठी ओलांडायचं नसतं आणि महादेवांना पूर्ण प्रदक्षिणा मारायची नसते. त्यामागं हे एकमेव कारण आहे. म्हणून तुम्हाला नेहमी मी माझ्या व्हिडिओ सांगत असतो की महादेवांना कधीही पूर्ण प्रदक्षिणा मारायची नसते. पहिल्यांदा जायचं त्या बाजूने आणि पुन्हा परत या बाजूने जाऊन आपण या ठिकाणी दर्शन घेऊन पुन्हा आपण या ठिकाणी आल्यानंतर आपली ही महादेवांच्या पिंडीची जी प्रदक्षिणा असते ती पूर्ण होत असते. मी तुम्हाला याचं महत्त्व सांगितलेलं आहे. चला तर आता आपण मंदिर पाहून गर्भगृहातून आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेरचा संपूर्ण परिसर पाहूया. सिद्धेश्वर मंदिराच्याच बाजूने आपण पायरीच्या वाटेने खाली आलो. त्या ठिकाणी आपल्याला ही महादेवांची पिंड आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. पायऱ्या उतरून यायचं आहे. थोडासा अंधार आहे. तुम्हाला आता मी पायऱ्याच्या वाटेने आत आलेलं दाखवलेलं आहे. आता बाहेर जाताना पण दाखवतो. चला आता आपण वरती जाऊया. तुम्ही या ना आतमध्ये. हां तुम्ही आत या म्हणजे आम्हाला जाता येईल. सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूनेच आतमध्ये ही पायऱ्यांची वाट आहे आणि आतमध्ये महादेवांचं पिंड आपल्याला तुम्हाला दाखवलेले आहे. अशा ही पायऱ्यांची वाट उतरून आपण खाली आलेलो आहे आणि मंदिर पण तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने ही पायऱ्यांची वाट आहे. ते पहा आतमध्ये अंधार आहे. टॉर्च लावून जावं लागतं. ही अशी पायऱ्यांची वाट आपल्याला या ठिकाणी महादेवांचं दुसरं मंदिर महादेवांची पिंड आपल्याला या ठिकाणी हे जे दिसतंय याच्या खाली हे महादेवांची पिंड आहे. ते आपल्याला या पायरीच्या मार्गाने गेल्यानंतर आता दिसणार आहे. आपण या मार्गाने जाऊन आतमध्ये दाखवतो तुम्हाला. मंदिराच्या जवळच मराठा काळातील पक्क्या विटांनी बांधलेली एक धर्मशाळा दिसून येते. त्याच्यापुढे पुष्करणी असून तिच्या भिंतीत देवनागरी लिपीतील एक शिलालेख कोरलेला दिसून येतो. या सध्या असणाऱ्या मंदिराला रंग देऊन त्याचे मूळपण घालवले असले तरी त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला लगेचच दिसून येते. मंदिर हे अत्यंत साधे असून आतमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम दिसून येत नाहीत. मंदिराच्या मागच्या बाजूला आवारात गणपती, विष्णू, शंकर, पार्वती यांच्या जुन्या मूर्ती ठेवलेल्या दिसून येतात. कदाचित प्राचीन मंदिरात
या मूर्ती असाव्यात असे वाटते. मंदिराचा परिसर हा अत्यंत आल्हाददायक असा असून